आपण शैक्षणिक वाटचाल या पाठामध्ये प्रवेश करतोय. चला तर या पाठाचा अभ्यास करताना आता आपण काय काय बघतोय ते बघूया. चला, याच्यामध्ये विशेषतः आपण आपल्या भारतातील संपूर्णपणे शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. चला तर, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजने यांचाच आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्याच्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याचा आपण विचार करणार आहे. आणि याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आपण आढावा पण घेणार आहोत. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? चला तर, आता ह्या संपूर्ण ह्याचा आढावा घेताना आपल्याला देशातील आपल्या संपूर्णपणे शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकते. हे सगळं काही शिकताना आणि आपल्या भारतातील शिक्षणाचा प्रश्न हा किती जटिल आहे याची प्रचिती पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिळालेली आहे. कारण की आपली जी पहिली जनगणना झाली 1951 मध्ये, किती सालात? 1951 या सालामध्ये आपली जी जनगणना झाली त्याच्यामध्ये आपल्या देशातल्या साक्षरतेचं प्रमाण हे फक्त 17% होतं. किती? 17% होतं. मग ते आता पुढील प्रमाणे वाढलेलं आहे. त्याचा आपण आराखडा बघूया की 1971 मध्ये 34%, 1981 मध्ये 43%, 1991 मध्ये 52% आणि 2001 मध्ये 64%. आता पुढे, आता असं असून चालणार नाही. आता हे आपल्यासाठी एक आव्हानच आहे. आपला देश हा 100% पूर्णपणे साक्षरताच्या अधीनतेमध्ये पाहिजे. तर मग काय करायचंय? तर हे जे आव्हान आहे त्याच्यासाठी काही उपाययोजना आपल्या सरकारने केलेल्या. तर त्याच्यासाठी प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जातं त्याला आपण प्राथमिक शिक्षण असं म्हणतो. म्हणजे आपला छोटा शिशु, मोठा शिशु हे आणि 1ली ते 4थी पर्यंतचं आपलं संपूर्ण प्राथमिक शिक्षण. 1988 मध्ये केंद्र सरकारनं प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा ही योजना सुरू केली. कोणती योजना? खडू फळा. परत एकदा बोला, खडू फळा. आता ही योजना ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या नावाने सुद्धा ओळखली जाते. शाळांचा दर्जा सुधारणं, त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे? तर शाळांचा दर्जा सुधारण्याचा, त्याच्यानंतर शैक्षणिक गरजांची संपूर्ण पूर्तता करायची, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या हव्यात, स्वच्छतागृह मुलांसाठी, मुलींसाठी, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री ही शिक्षिका असली पाहिजे. 1 स्त्री शिक्षकांमध्ये 1 शिक्षक हा स्त्री शिक्षिका असला पाहिजे. फळा, नकाशा, प्रयोगशाळा, त्याचं संपूर्ण साहित्य, छोटंसं ग्रंथालय, मैदान, त्याच्यानंतर क्रीडा साहित्य यासाठी सरकारनं आपल्या शाळांना काही निधी उपलब्ध करून दिले. आणि या योजनेमुळं आपलं प्राथमिक शिक्षण हे गतिमान होण्याची मदत झाली. आलं लक्षात? कसं आता आपला शिक्षणाचा आपण आपल्या भारतामधील शिक्षणाचा आता अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये 1 जादा वर्गखोली, म्हणजे अगोदर 2 होत्या, आता अजून 1 वर्गखोली आणि 1 जादा शिक्षिका द्यायची, त्याची नेमणूक करायची. मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती, बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आलेलं आहे. शिक्षक भरतीमध्ये 50% जागावर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन हे राज्य सरकारवर घालण्यात आले.
स्त्री शिक्षिका पण 50%च असल्या पाहिजे. 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच DEEP सुरू करण्यात आला. आणि हा जो उपक्रम आहे, हा कार्यक्रम आहे शिक्षण सुरुवातीचा, तो महाराष्ट्राच्या सकट 7 राज्यात सुरू झाला. त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये मुलांची 100% उपस्थिती ही असलीच पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी गळती रोखायची आहे. मुलींचं शिक्षण, दिव्यांगासाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन आणि मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, या सगळ्या तसेच आपली समाज जागृती इत्यादी सगळ्या उपक्रमांचा याच्यामध्ये समावेश होत होता. तसंच विद्यार्थ्यांचं योग्य पोषण व्हावं म्हणून 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. म्हणजे आपल्या शाळेमधल्या मधल्या सुट्टीत जो आपण जेवणाची वेळ असते त्याच्यामध्ये हे भोजन योजना म्हणजे मुलांना भोजन द्यायचं. माध्यमिक शिक्षणामध्ये आता भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात खूप सारे बदल घडवून आणले, खूप साऱ्या सुधारणा केल्या. त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोगच नेमण्यात त्यांनी संपूर्णपणे मोठी ही कामगिरी केलेली आहे. या आयोगानं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात एक स्वतंत्र असा आयोग नेमण्याची शिफारस केली. त्याच्याच नुसार 1952 आणि 53 मध्ये मुदलियार आयोग हा नेमण्यात आला. कोणता? मुदलियार आयोग. मग याच्या वेळेस 11वीच्या नंतर पुढची पदवीची 4 वर्ष 11+1+3 असा हा शिक्षणाचा आकृतीबंध संपूर्ण रचना होती. त्याच्या पुढे काय झालं, आता आपण आपल्या पुढील विभागात बघणार आहोत. त्याच्यासाठी आता या विभागातली आपली काही प्रश्नोत्तर तुम्हाला बघावी लागतील. जनगणनेत साक्षरता प्रमाण हे कसं वाढत गेलं, साक्षरता वाढवण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या, खडूफळा योजना याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम हा किती राज्यात सुरू झाला आणि या उपक्रमात कशाचा समावेश होता. 1952 ते 53 मध्ये शिक्षणाचा आकृतीबंध हा कसा होता. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.